वेलकम टू केजे केमिस्ट्री अकॅडमी. आपण घेत आहोत सोल्युशन चॅप्टरमधील मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. त्याच्यापैकी बघा बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन. तर बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन म्हणजेच याला डिनोट करतात डेल्टा टीबीने. कोणाला? बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशनला कशाने डिनोट करतात? डेल्टा टीबी. हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो मोलॅलिटीच्या. कोणाच्या? मोलॅलिटीच्या. आणि याला स्मॉल एम ने डिनोट करतात. म्हणजे बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलॅलिटी. म्हणजे याला कसं लिहू शकतो आपण? डेल्टा टी बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्मॉल एन. पण आपण जिथेही प्रोपोर्शनॅलिटी साईन देतो, बरोबर, तो हटवतो. प्रोपोर्शनॅलिटी साईन हटवून काय लावतो? एक कॉन्स्टंट लावतो. तर डेल्टा टी बी इक्वल टू प्रोपोर्शनॅलिटी साईन हटवून काय लावायचं इथं? के बी. के बी कोण? बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन कॉन्स्टंट. आणि एम ॲज इट इज. काय लिहायचं आहे? एम ॲज इट इज. तर तुमचा जो के बी आहे, कोण आहे तुमचा? के बी. आपला जो के बी आहे बघा, आपला जो के बी आहे हा आहे आपला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. हा काय आहे? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट किंवा याला म्हणतात बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन कॉन्स्टंट. बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन कॉन्स्टंट किंवा यालाच म्हणतात मोलल इलिव्हेशन कॉन्स्टंट. यांचे युनिट विचारते म्हणून हे नाव इम्पॉर्टंट आहे. मोलल इलिव्हेशन कॉन्स्टंट. आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे तुमचा इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट. इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट हा विचारलेला होता तुम्हाला. इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंटचा युनिट काय आहे? तर हा जो के बी आहे याला 4 नाव आहे. कोणते कोणते? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन कॉन्स्टंट, मोलल इलिव्हेशन कॉन्स्टंट आणि इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट. हे नाव लक्षात ठेवाल दोनही. ठीक आहे. आता बघा, मला याचे युनिट काढायचं आहे. काय काढायचं आहे? युनिट. आता मला के बीचं युनिट काढायचं आहे. तर के बी इक्वल टू देअरफॉर कर. बघा, हा एम जो आहे हा मल्टिप्लायमध्ये आहे. या साईडला गेल्यावर कुठे जाईल? डिवाइडमध्ये. म्हणजेच डेल्टा टी बी डिवाइडमध्ये काय येईल? एम. आता मला याचा युनिट काढायचा आहे. टी बी म्हणजे हा टेम्परेचर आहे इन जनरल. त्याचा युनिट काय असतो? केल्विन. आणि हा मोलॅलिटीचा युनिट असतो मोल पर के जी. मोल पर के जी. ठीक आहे. तर हा के जी. आता मला याला वर न्यायचा आहे. याला काय न्यायचं आहे? वर. तर काय होईल? युनिट याचा केल्विन ॲज इट इज. मोल वर गेल्यावर काय होईल? मोल इनवर्स. मोल वर गेल्यावर मोल इनवर्स. आणि हा के जी ऑलरेडी डिवाइडच्या डिवाइडमध्ये आहे तर डायरेक्ट काय येईल? के जी. कारण की हा वर जाईल ना, हा डिवाइडच्या डिवाइडमध्ये आहे, वर गेल्यावर ॲज इट इज जाईल. तर के बीचा युनिट काय झाला? केल्विन मोल इनवर्स पर के जी. किंवा याला असे लिहू शकतो आपण केल्विन मोल केल्विन के जी मोल इनवर्स. काय लिहू? केल्विन के जी मोल इनवर्स. हे लिहा. याचं युनिट असं लिहा, नाही तर हे असं लिहा. हे जास्त आहे. म्हणजे याला कसं लिहू शकतो? इन जनरली असं आहे केल्विन के जी डिवाइडमध्ये काय आहे? मोल. डिवाइडमध्ये काय आहे? मोल. आणि हा मोल वर गेला म्हणून काय झाला? मोल इनवर्स. हे खूप इम्पॉर्टंट आहे. बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन कॉन्स्टंट. याच्यामध्ये बघा, आता याचा एक्सप्रेशन पण येतो. काय येतो याचा? एक्सप्रेशन. हा काय विचारतो? मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम बॉइलिंग पॉईंट. बघा, याच्यामध्ये हा डिटरमाइन करायला खूपदा विचारलेला तुम्हाला. याच्यामध्ये पहिलं काय लिहायचं? डेल्टा टी बी हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो स्मॉल एमच्या. म्हणजेच इन जनरल डेल्टा टी बी हा इक्वल असतो के बी एमच्या. हा वेळेला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. हा आताच काढला आपण. डेल्टा टी बी इक्वल टू के बी एम. नाव बघा, नाव आपल्याला काढायचं आहे मोल्स ऑफ सोल्यूट. काय काढायचं आहे? मोल्स ऑफ सोल्यूट. मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजे इन जनरल हा इक्वल असतो, याला लिहितात मोल्स ऑफ सोल्यूट हा इक्वल असतो W2/M2च्या. मोल्स ऑफ सोल्यूट हा इक्वल असतो कोणाच्या? W2/M2. M2 काय आहे? मोलर मास ऑफ सोल्यूट आहे. आणि नंतर बघा, मोलर मास ऑफ
सॉल्वंट, मोलर मास ऑफ सॉल्वंट इन के जी. काय काढायचं आहे? मोलर मास ऑफ सॉल्वंट इन के जी हा इक्वल आहे W1च्या, इक्वल टू काय लिहू इथं? W1 ॲज इट इज. आता काय करायचं आहे बघा, सॉल्वंट आहे पण कशामध्ये? इन के जीमध्ये. त्याला के जीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तिथे काय लिहिले? 1000 पर के जी. काय करू? 1000 कशामध्ये? के जीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. इन जनरल किलोग्राममध्ये जे कन्वर्ट करायचं आहे ते किती येतात? किलो, म्हणजे हे किती? 1000. आता हे काय होतील? इन जनरल W1 अपॉन 1000 आणि हा के जी कुठे जाईल? वर जाईल. W1 अपॉन 1000 हा के जी काय जाईल? वर जाईल. त्याला काय देऊ आपण? इक्वेशन नंबर 2. बघा, याला देऊ इक्वेशन नंबर 2 आणि याला देऊ इक्वेशन नंबर 3. बरं, आपण हेच काऊन काढलं? कारण की हा जो मोलॅलिटीचा फॉर्म्युला आहे, नंतरचा जो फॉर्म्युला आहे आपला कशाचा? मोलॅलिटीचा. तो मोलॅलिटी हा इक्वल असतो मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय मोलर मास ऑफ सोल्यूट इन के जी. काय असतो? डिवाइडमध्ये मोलर मास ऑफ सोल्यूट इन के जी. म्हणून हे आपण 2 फॉर्म्युले काढले. तर तो फॉर्म्युला जर मी काय लिहिला, समजा काय लिहू? मोलॅलिटी म्हणजे स्मॉल m हा इक्वल असतो मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड मध्ये मोलर मास ऑफ सॉल्वंट, मोलर मास ऑफ सॉल्वंट इन के जी. मोलर मास ऑफ सॉल्वंट इन के जी. चला तर पुट करा. काय आहे? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट किती आहे? W2 अपॉन M2. पुट करा. काय होईल? W2 अपॉन M2 झालं. डिवाइडमध्ये काय? मोलर मास ऑफ सॉल्वंट इन के जी किती दिला आहे? W1 अपॉन 1000. पुट करा. किती आहे? W1 अपॉन 1000 झालं. आता होऊ शकतं तुम्हाला हे लिहिता येत नसेल, कसं लिहायचं? तर काय लिहायचं बघा, याला कसं लिहायचं? याला असं लिहायचं, W2 अपॉन M2 ॲज इट इज ठेवायचं. काय करायचं? W2 अपॉन M2 ॲज इट इज इंटू, आता हे 1000 बघा डिवाइडच्या डिवाइडमध्ये, त्याला वर न्या. म्हणजेच काय होईल? 1000 डिवाइडमध्ये काय येईल? W1. काय केलं? असं आलं, पण कधी कधी आपल्याला येत नाही का कोणाला वर लिहायचं, कोणाला खाली लिहायचं. तर जो वरचा आहे जो ॲज इट इज लिहायचा, W2 अपॉन M2 इंटू करायचं. जे डिवाइडच्या डिवाइडमध्ये म्हणजे 1000 पूर्ण डिवाइडमध्ये हा दिसतंय, त्याला वर लिहा आणि ह्या W2ला काय लिहा? खाली लिहा. इन जनरल कशाची व्हॅल्यू झाली? M ची. आता ही व्हॅल्यू पुट करा. इक्वेशन नंबर किती झालं? 3. आता याला काय द्या? 4. इक्वेशन नंबर 4 आपण व्हॅल्यू पुट केल्या, ती तर लिहून ठेवा. रिझन फ्रॉम इक्वेशन 2 and 3. कारण की आपण 2 आणि 3च्या व्हॅल्यू काय केल्या? पुट केल्या. आता नाव काय करायचं आहे? पुट इक्वेशन 4 इन इक्वेशन 1. काय करायचं आहे? हे जे इक्वेशन 1ची 4ची व्हॅल्यू आहे ती इक्वेशन 1मध्ये काय करायची आहे? पुट करायची आहे. करा पुट. काय होईल? इक्वेशन 1 काय आहे आपला बघा, हा आहे इक्वेशन 1 दिसतंय हवाला. तर इक्वेशन 1 मध्ये पुट करा. चला काय होईल? डेल्टा टी बी ॲज इट इज इक्वल टू के बी ॲज इट इज. चला एमच्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करा. W2 अपॉन नाही इंटू 1000 त्यामध्ये M2 इंटू W1 काय केले? एमच्या ठिकाणी ही व्हॅल्यू काय केले? पुट केले. झाली व्हॅल्यू पुट करून. पुट केल्यानंतर तुम्ही याला असं पण ठेवू शकता किंवा याला अरेंज करा, याला कन्वर्ट करा W2 मध्ये, किंवा कारण की मोलर मास जर काढायचा आहे तर M2 मध्ये कन्वर्ट करा. कशामध्ये? M2 मध्ये. M2 इज इक्वल टू हा डिवाइडमध्ये इकडे गेला तर हा इकडे होऊन जाईल. म्हणजेच काय होईल? KB ॲज इट इज ठेवते मी ब्रॅकेटमध्ये. 1000 W2 असं लिहिता येतं उलटं पालटं. आता हे डिवाइडमध्ये आता या साईडला गेलं, आता हे कुठे येईल? डिवाइडमध्ये, म्हणजे या M2च्या खाली. म्हणजे डेल्ट TB इंटू W1 तर हाच आहे आपला मोलर मास ऑफ सोल्यूट. काय आहे? मोलर मास ऑफ सोल्यूट. हा तुम्हाला खूपदा विचारला आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा तुम्हाला हर वेळेस पेपरमध्ये विचारलेलं आहे. हा एक्सप्रेशन लक्षात ठेवायचं आहे. बघा काय केलं?
मोलॅलिटी, आपण हे 2 इक्वेशन काऊन काढले, कारण की आपल्याला ह्या व्हॅल्यू काय करायच्या होत्या, पुट करायच्या होत्या मोलॅलिटीमध्ये. तर मोलॅलिटीमध्ये पुट करण्यासाठी त्या व्हॅल्यू आपल्याला पाहिजे होत्या, तर म्हणून ह्या व्हॅल्यू आपण काय केल्या, पुट केल्या. आणि पुट केल्यानंतर हे जे व्हॅल्यू आली तर हाच आपला मोलार मास ऑफ सोल्यूट. हाच फॉर्म्युला तुम्हाला खूपदा काढावा लागतो आणि पेपरमध्ये याचे न्यूमेरिकल पण आलेले आहे.